ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहतात 4K डिजिटल चॅनल। 4K चॅनलचे संपादक गौरव जहागीरदार यांच्या गौरव दर्शन दिवाळी अंकाचे प्रकाशन पनवेल विभागाचे संपादक तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आले। यावेळी पत्रकार संतोष भगत, संतोष सुतार, रवींद्र गायकवाड, अनिल कुरघोडे, राम बोरिले, शंकर वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात 4K चॅनल। आज आपण आहोत साईबाबांच्या चरणी शिर्डी येथे। माझा गौरव दर्शनचा म्हणजे 4K चॅनलचा दिवाळी अंक हा आज प्रकाशित होत आहे। खरं म्हणजे दिवाळी गेली पण खूप उशिराने प्रकाशित होत आहे, कारण की खूप आमच्या घरात दुःख झालं होतं आणि मध्ये काही अडचणी होत्या, त्यामुळे पण अंक हा काळाचा असतो, वार्षिक अंक असा काळा। त्याचे प्रकाशन आज शिर्डी येथे करण्यात आले आहे आणि याचे प्रकाशन आमचे पनवेल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनवणे साहेब आणि आमचे मित्र सहकारी इथे उपस्थित त्यांच्या हस्ते इथे झालेले आहेत। तर सोनवणे साहेब, आपण काय बोलणार आमच्या या अंकाबद्दल? गौरव दर्शन दिवाळी अंक 2023 या विशेष अंकाचे प्रकाशन आज माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले। त्याबद्दल मी संपादक गौरव जहागीरदार साहेब यांना खरोखर धन्यवाद देईल आणि मला ह्या अंकाचं प्रकाशन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। त्या आमच्या पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या शिर्डी अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान आज आम्ही बाबांच्या मंदिराच्या ठिकाणी या अंकाचं प्रकाशन करत आहोत। अतिशय भक्तिमय वातावरणात या अंकाचं प्रकाशन करत असताना खूप आनंद होत आहे। गौरव जहागीरदार यांनी जरी हा दिवाळी अंक उशिरा काढला, त्यांच्या घरात एक दुःख झाल्याचं आम्हाला समजलं होतं, पण त्या दुःखावर मात करत त्यांनी त्यातून बाहेर पडत आपल्या पत्रकारितेतली त्यांचे जी काय धडपड आहे आणि जी काय धावपळ आहे ते वयाच्या 50 नंतरही ते आज एक तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने ते काम करत आहेत आणि याच्यामध्ये विविध विषयांवर त्यांनी याच्यामध्ये समावेश केलेला आहे। बातमी लावताना पत्रकारांची जी काही घालमेल होते, जो काही त्रास होतो, या पनवेल तालुक्यामधले नैना प्रकल्पाच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, शिवाय भाईगिरी म्हणजे गुंडगिरी आजकाल वाढलेले आहे, त्याच्यावर कसा अंकुश ठेवता येईल किंवा समाजामध्ये त्याचे काय परिणाम असतात याच्याविषयी एक सायबर विषयी आहे। शिर्डीच्या साईबाबांच्या विषयीचा एक लेख या अंकात प्रामुख्याने असल्याने याचं विशेष करून प्रकाशन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। मला वाटतं जिल्ह्यातला पहिला अंक हा असावा का ज्याचं प्रकाशन शिर्डी सारख्या साईबाबांच्या मंदिरामध्ये आपण इथे करत आहोत। अतिशय चांगला आणि वाचनीय असा हा दिवाळी अंक आहे। मी गौरव जहागीरदार साहेबांना खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करेल की हा अंक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काढलेला आहे। अशीच त्यांची प्रगती उत्तरोत्तर होत जावं आणि याच्यापेक्षा चांगला दर्जेदार अंक दरवर्षी वाचकांसाठी उपलब्ध करण्यात येवो हीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो। नमस्कार, गौरव दर्शन या गौरव जहागीरदार या नावाप्रमाणेच असलेल्या गौरव दर्शन विशेषांकाचे 2023चे प्रकाशन आज शिर्डी येथे आमचे मित्र गौरव जहागीरदार यांच्या अंकाचं प्रकाशन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेशजी सोनवणे, त्याचबरोबर समितीचे सर्व सदस्य संतोष सुतार सर, संतोष भगत साहेब आणि आमचे मित्र रवींद्र गायकवाड आणि मी शंकर वायदंडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। या गौरव अंकासाठी गौरव दर्शनाच्या दिवाळी अंकासाठी मी शंकर वायदंडे रायगड सम्राटच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आमचे मित्र सहकारी गौरव जहागीरदार यांच्या दिवाळी 2023 या विशेषांकाचे प्रकाशन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे 6व्यांदा अध्यक्ष झालेले निलेशजी सोनवणे यांच्या हस्ते आज शिर्डी या पावनस्थळी करण्यात आलेले आहे। दिवाळी अंक म्हटला की त्याच्यात विशेष लेख असतात, तर हा दिवाळी अंक चालताना माझ्या असे लक्षात आले की जहागीरदार साहेबांनी याच्यामध्ये विविध विषयांवर प्रकाशझोत टाकलेला आहे आणि हा अतिशय वाचनीय असा अंक त्यांनी वाचकांना दिलेला आहे। आता दिवाळी जरी
संपली असली तरी मला वाटतं ही पुन्हा एकदा वाचकांसाठी मेजवानी ठरेल यात शंका नाही.